रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काहीतरी जेवण चटपटीत 10 ते 12 मिनिटांमध्ये झटपट बनवून होते। चवली जास्तही वेळ फुगायला लागत नाही। 4 ते 5 तासांमध्ये चवली फुगते। चवली जर तुम्ही कुकरला लावत असाल तर चवलीमध्ये पाणी नॉर्मल ओतून चवीपुरता मीठ आणि कुकरला लावून घ्यायचंय। मी कुकरला एकदाच डाळ भात भाजीचे डबे लावून घेतलेत। भातामध्ये मी हळद टाकून घेतले। चटपटीत मसाला आलू बनवण्यासाठी एक बटाटा उकडून घेतलाय। डाळीमध्ये मी हळद टाकल्यामुळे बटाटा उकडत ठेवला होता म्हणून बटाटी पिवळा झालाय। बटाट्यांची सालं काढून कट करून घ्यायचंय। कुकरने जेवण झटपट होते। माझ्याकडे 9 लिटरचा कुकर असल्यामुळे एकदाच सर्व जेवण होते। मसाला आलू बनवण्यासाठी जिरा, राई, हिंग, सुकी मिरची, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, लसूण बारीक चॉप केलेला, 3-4 कांद्या, तिखट मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला, अर्धा चमचा आलू मसाला, भाजलेला जिरा पावडर। आलू मसाल्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन पहा। आलू मसाला कोणत्याही सुक्या भाजीमध्ये जर मिक्स केला तर खूप छान भाजी होते। मसाला बनवायला जास्त काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले नाही आहेत। 4 ते 5 इन्ग्रेडियंट्समध्ये मसाला तयार झालाय। वरून थोडा स्प्रिंकल करून मीठ, बटाटा उकडतानाही मीठ टाकला होता त्यामुळे स्प्रिंकलच थोडा मीठ करून घ्यायचा, त्याने टेस्टी छान येते। आमचूर पावडर नाही तर चाट मसालाही मिक्स करू शकता। मी लिंबाचा रस मिक्स करून घेतल्यावरून बटाटे हलक्या हाताने परतून घ्यायचे। त्याच कढईमध्ये चवलीची भाजी बनवणार आहोत। राई, जिरा, हिंग, लसूण, कांदा, मिरची, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। मी हळदीची चवली बनवते, तुम्ही मसालाही मिक्स करू शकता। हळद, जिरा पावडर, गरम मसाला, आलू मसाला मिक्स करून उकडलेली चवली, सुक्या चवलीची भाजी बनवते त्यामुळे मी जो पाणी आहे तो आटून घेतलाय। चवलीमध्ये जर जास्त एक्स्ट्राचा पाणी असेल तर काढून घ्या। वरून कस्तुरी मेथी। चवलीची भाजी हलक्या हातानेच हलवायची, नाहीतर चवलीची भाजी पटकन मॅश होते। 15 ते 18 मिनिटांमध्ये झटपट जेवण तयार होते। आय फूड या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका।